Good morning friends, welcome back to our channel. Dear students, today we are going to learn degree. पहिल्या पिरियडला पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं की आपण कंपॅरेटिव्हच्या पॉझिटिव्ह डिग्री मध्ये कसे रूपांतर करावे ते आपण बघितलं. आज आपण पॉझिटिव्ह डिग्री मधून कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये कशा प्रकारे रूपांतरित होते वाक्य ते आपल्याला बघायचे आहे. मित्रांनो, मगाशी मी आधी तुम्हाला सांगितलंय दोन वस्तू, दोन व्यक्ती, दोन पदार्थ, दोन ठिकाणं किंवा दोन काही गोष्टी असतील यांच्यामध्ये जर तुम्हाला तुलना करायची असेल तर आपण अशा वाक्यांचे किंवा अशा तुलनात्मक शब्दांचे जे काही समजा रूपांतर आहे तर ते आपण सुपरलेटिव्ह डिग्रीत करू शकत नाही. अशा वाक्यांचं फक्त आपण कंपॅरेटिव्ह डिग्री आणि पॉझिटिव्ह डिग्री मध्येच रूपांतर करू शकतो, सुपरलेटिव्ह मध्ये होत नाही. बघा या ठिकाणी आता आपण पॉझिटिव्ह डिग्रीचे कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये कशा पद्धतीने रूपांतर करत आहोत. पॉझिटिव्ह डिग्रीचे जे पण लक्षणं असतील ती आपल्याला कॅन्सल करावे लागतील, वगळावे लागतील आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीचे जे लक्षण आहे ते आपल्याला टाकावे लागतील. मित्रांनो बघा, तुम्हाला माहिती आहे हे पॉझिटिव्ह डिग्रीचे लक्षण आहे. सो ऍज पॉझिटिव्ह डिग्रीचे लक्षण आपल्याला काढून टाकावे लागतील आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीचे जे लक्षण आहेत, मग कंपॅरेटिव्ह डिग्रीचे लक्षण कोणते आहे? टॉलर. टॉल पॉझिटिव्ह आहे, टॉलर कंपॅरेटिव्ह आहे, तर टॉलचा आपण टॉलर केला आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीचं अजून एक लक्षण आहे दॅन. बरोबर, टॉलर दॅन, लॉंगर दॅन, हायर दॅन, फास्टर दॅन, बेटर दॅन, स्मॉलर दॅन. या पद्धतीने आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीची लक्षणं माहिती आहेत, ती आपल्याला यूज करावी लागणार. सर्वप्रथम एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो की वाक्य होकार असेल तर तुम्हाला नकार करावा लागेल, नकार असेल तर होकार करावा लागेल. सुरुवातीचा करता शेवटी घ्यावा लागेल आणि शेवटचा करता सुरुवातीला घ्यावा लागेल. मग करता म्हणजे काय, तर नाम आपण असं म्हणूया. बघा फॉर्म्युला इथं दिलेला आहे आपण की बघा पहिल्यांदा आपण नाउन वन घेतलेलं आहे. सॉरी, आपल्याला इथं नाउन टू म्हणावं लागेल मित्रांनो, कारण शेवटचा करता सुरुवातीला घ्यावा लागतो आणि सुरुवातीचा करता आपल्याला शेवटी घ्यावा लागतो. म्हणून आपल्याला आधी नाउन टू म्हणावं लागेल. नाउन टू प्लस वर्ब. मग वर्ब तुमचं हेल्पिंग वर्ब पण येऊ शकतं आणि मेन वर्ब पण येऊ शकतं. ठीक आहे, तर नाउन टू म्हणजे पुढचं नाव, नाउन टू तुम्हाला घ्यावं लागेल. आणि याच्यानंतर बघा हेल्पिंग वर्ब म्हणजे इथं आपण जे वर्ब लिहिलेलं आहे तर आपण थोडक्यात याला हेल्पिंग वर्ब म्हणूया. HV काय म्हणूया मित्रांनो? HV म्हणजे हेल्पिंग वर्ब. त्यानंतर आपल्याला ऍडजेक्टिव्ह घ्यायचंय, नंतर दॅन घ्यायचंय, नंतर नाउन वन घ्यायचं. आता बघा प्रत्यक्ष फॉर्म्युल्यानुसार वाक्य कसं तयार होतं ते आपण बघूया. आता आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे नाउन टू कोणते मित्रांनो? बघा हे राहुल आहे आणि नाउन वन कोणतं आहे तर गणेश आहे. मग बघा नाउन टू आपण म्हणजे शेवटचं नाउन, 2 नंबरचं नाउन आपण 1 नंबरला घेतोय. बघा इथं राहुल आला. वाक्य होकारार्थी नाहीये, नकार आहे, पण आपल्याला त्याचा होकार करावा लागेल कारण मी मगाशी सांगितलं तुम्हाला नकारार्थी असेल तर होकार करायचं, होकारार्थी असेल तर नकार करायचा. तर हे वाक्य आहे नकार. बघा इथं नकार दिसतोय, तर आपल्याला खालच्या वाक्यात आपण नॉट घेतलेला नाहीये. राहुल इज टॉलर. बघा या टॉलचा काय केला? टॉलर. आणि दॅन हा शब्द आपल्याला घ्यावा लागतोय. राहुल इज ऍडजेक्टिव्ह जे आहे टॉल, तर त्याचं कंपॅरेटिव्ह मध्ये आपल्याला टॉलर करावं लागणार. त्याच्यानंतर आपण घेतला दॅन आणि त्याच्यानंतर नाउन वन. मग नाउन वन गणेश. बघा इकडे नाउन वन गणेश. राहुल इज नकारचा होकार टॉलर, टॉलचा झाला टॉलर, नंतर टॉलर नंतर दॅन टाकला आणि हा गणेश शेवटी घेतला. मित्रांनो सेम कृती करायची आपल्याला. बघा हा नॉट पण मी तुम्हाला क्रॉस करायला पाहिजे कारण नकारचा होकार म्हणजे नॉट निघाला, सो निघाला, ऍज निघाला. याही वाक्यामध्ये बघा ऍज निघाला, सो निघाला, नकार पण निघाला. आता उरलंय काय? बघा शेवटचं नाउन म्हणजे नाउन टू म्हणूया आपण याला. बघा हा नाउन टू कुठे आला? सुरुवातीला, पेंडिंग. नकारचा होकार फक्त इज घेतला. इम्पॉर्टंटचं कंपॅरेटिव्ह मध्ये झालं मोर इम्पॉर्टंट. मग हा तुमचा मोर इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर बघा हेल्पिंग वर्ब ऍडजेक्टिव्ह नंतर आपल्याला ध्यान घ्यायला सांगितलंय. इथं आपण सरळ ध्यान घेतला. बघा पेंटिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन फोटोग्राफी. आता ही फोटोग्राफी नाउन वन आहे तर ते शेवटी आलं. बघा
बघा इथं आपण काय म्हटलं की नाउन वन. फॉर्म्युला जर तुम्ही लक्षात घेतला मित्रांनो तर इझिली तुम्ही वाक्य सोडवू शकतात. बहुत म्हणजे ज्याला आपण म्हणतो खूपच इझी आहे. नकार गेला, आज सो, दोन बॉडीगार्ड जे असतात. आता इथं बघा ऍक्च्युली रूल असा आहे की वाक्य जर नकार असेल तर त्यावेळेला सो आणि ऍज असे विशेषण यूज केले जातात. सो आणि ऍज हे विशेषणाच्या आजूबाजूला घेतले जातात. पण काही काही वाक्यामध्ये अपवादात्मक दृष्ट्या ऍज पण नकारार्थी वाक्यामध्ये वापरलेले असतात. मग आता या ठिकाणी ऍज गेला हा जो नाउन टू आहे माय पेन हा सुरुवातीला आला बघा. माय पेन नकार आहे म्हणून होकार फक्त इजच घेतला. मायटीचं कंपॅरेटिव्ह मायटीयर झालं. मग ऍडजेक्टिव्ह घेतल्यानंतर तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगितलं की ध्यान घ्या, मग आपण हा ध्यान घेतला. आणि सुरुवातीचं नाउन वन जे द स्वॉर्ड तर हे नाउन वन शेवटी आलं. फॉर्म्युल्यानुसार प्रत्येक वाक्य बनवतोय आपण. बघा मित्रांनो, द पेन इज मायटीयर. कारण का तर कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये करतोय आपण. मायटीयर लगेच इथे घेतला दॅन आणि मग द स्वॉर्ड. सिंपल उत्तर तयार झालं मित्रांनो. खाली पण बघा ऍज गेला, सो गेला, नॉट गेला. शेवटचा दीपक म्हणजे नाउन टू म्हणतोय आपण याला, कारण याला नाउन वन नाउन टू. मग नाउन टू बघा आपण सुरुवातीला घेतलंय बघा. मग हा आला तुमचा दीपक बरोबर. नकारचा होकार म्हणजेच इज राहिला, फक्त इज नॉट झाला नाही. दीपक इज. आता हँडसमचं कंपॅरेटिव्ह झालं मोर हँडसम. काही विशेषण असे की त्यांचं कंपॅरेटिव्ह करताना आपल्याला मोर लावावा लागतो. जसं की डिफिकल्ट मोर डिफिकल्ट मोस्ट डिफिकल्ट. हँडसम मोर हँडसम मोस्ट हँडसम. अट्रॅक्टिव्ह मोर अट्रॅक्टिव्ह मोस्ट अट्रॅक्टिव्ह. ब्युटिफुल मोर ब्युटिफुल मोस्ट ब्युटिफुल. पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह. अशा तिघी डिग्रीमध्ये आपण यांचा विशेषणांचा उपयोग कसा होतो ते आपण बघितला. मित्रांनो बघा हा दीपक, शेवटचा दीपक पुढे आला. दीपक इज मोर हँडसम दॅन राहुल. किती इझी बघा. पहिल्यांदा आपल्याला जे जे नकोय ते काढून टाकले. ऍज, सो आणि नकारचा होकार होणार म्हणून नकारी काढला. शेवटचं नाम सुरुवातीला घेतलं दीपक. इज आता विशेषणाचं कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये मोर हँडसम झालं. त्याच्यानंतर विशेषणानंतर आपल्याला ध्यान लावायला सांगितलं. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. विशेषणाच्या नंतर ध्यान घेतला बघा. हा ध्यान घेतला. त्याच्यानंतर नाउन वन. मग नाउन वन कोणता आहे? राहुल. हा बघा हा जो नाउन वन आहे म्हणजे सुरुवातीच्या नावाला आपण नाउन वन म्हणतो, हा राहुल आला. सेम मित्रांनो बघा आता इथं पण तुम्हाला काय करायचंय. ऍज गेला, सो गेला, नॉट गेला. शेवटचं नाउन जे नाउन टू आपण ज्याला म्हणतो ते नॉलेज पुढे आलं बघा. हे नॉलेज. हा इज. इम्पॉर्टंटचं कंपॅरेटिव्ह मध्ये झालं मोर इम्पॉर्टंट. विशेषणाच्या नंतर ध्यान घ्यावा लागतो, हा ध्यान घेतला. त्यानंतर सुरुवातीचं नाव शेवटी याला नाउन वन म्हणतो आपण. मग हा नाउन वन शेवटी बघा. मनी इकडे आला. म्हणजेच नॉलेज इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. म्हणजे ज्ञान हे पैशांपेक्षाही खूप महत्वाचं आहे. मित्रांनो सहावं वाक्य बघा. ऍज गेला, सो गेला, नॉट गेला. ठीक आहे. बघा आता हा जो संस्कृत आहे, संस्कृत शेवटचं नाव सुरुवातीला घेणार बघा. संस्कृत नकारचा होकार बघा या ठिकाणी इजच घेतला, नॉट घेतलेला नाहीये. डिफिकल्टचा कंपॅरेटिव्ह झाला मोर डिफिकल्ट. त्या विशेषणाच्या नंतर ध्यान घ्यावा लागतो, ध्यान घेतला. सुरुवातीचं जे नाउन वन आहे ते शेवटी घेतलं बघा. म्हणजे ऍज अ फॉर्म्युला वी आर मेकिंग द सेंटेन्सेस. फॉर्म्युल्या सारखेच फॉर्म्युल्याच्या नियमानुसार किंवा फॉर्म्युल्यानुसार आम्ही वाक्य बनवत आहोत मित्रांनो. इंग्लिश इज नॉट सो डिफिकल्ट ॲज संस्कृत. आता वाक्यांचे अर्थ काही वाक्य आपण फक्त बनवले पण वाक्यांचे अर्थ आपण या ठिकाणी बघितले नाही. ते आपण या ठिकाणी बघू शकतो की इंग्लिश इज नॉट सो डिफिकल्ट ॲज संस्कृत. म्हणजे इंग्रजी ही संस्कृत एवढी कठीण नाही. म्हणजेच काय, संस्कृत ही इंग्रजीपेक्षा अधिक कठीण आहे. प्रत्येक वाक्यांचा अर्थ मी तुम्हाला सांगू शकतो. मनी इज नॉट सो इम्पॉर्टंट ॲज नॉलेज. पैसा ज्ञाना एवढा महत्वाचा नाही. आपलं उत्तर काय तयार झालं. ज्ञान हे पैशांपेक्षा खूप महत्वाचं आहे. सिंपल गणित मित्रांनो. तिकडचे वाक्य अल्टरनेट केले तुम्ही की लगेच आपले उत्तर तयार होतात. द स्वॉर्ड इज नॉट ॲज मायटी ॲज द पेन.
तलवार ही पेना एवढी समर्थ नाही किंवा शक्तिशाली नाही. म्हणजेच काय, पेन हा तलवारीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. प्रत्येक वाक्यांचे अर्थ असेच निघणार मित्रांनो. वाक्य नंबर 7 बघा, साऊंड डज नॉट ट्रॅव्हल ऍज फास्ट ऍज लाईट. बरोबर. आता वास्तविक निगेटिव्ह वाक्यामध्ये सो पण येऊ शकतो, सो फास्ट ऍज लाईट. पण काही वाक्यांमध्ये निगेटिव्ह जरी वाक्य असलं तरी त्या वाक्यामध्ये ऍज एज पण घेतले जातात. पण रूल असाही शक्यतो सो एजच हे बेटर असतं, पण तरी काही वाक्यांमध्ये आपल्याला ते बघायला मिळतं. बॉडीगार्ड ज्याला म्हणतो आपण, विशेषणाचे 2 बॉडीगार्ड, ऍज ऍज किंवा सो ऍज असे 2 बॉडीगार्ड असतात मित्रांनो. त्याला आपण बॉडीगार्ड हा शब्द वापरतो. बरं, बॉडीगार्ड कोणीही असो त्यांना काढून टाकायचे आपल्याला, कारण आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये करायचं आहे. शेवटचं राऊंड लाईट आपण पुढे घेतलं बघा, लाईट. बरोबर. आता या ठिकाणी बघा, नॉट म्हणजे नुसता नॉट नाही निघणार, तर डज नॉट निघेल. ज्या वाक्यामध्ये डू नॉट, डज नॉट, डिड नॉट असेल तर ते डू नॉट, डज नॉट, डिड नॉट निघून जातील, कारण हे बाहेरून मागवलेले पाहुणे आहेत. सिंपल प्रेझेंट मध्ये डू आणि डज घेतात आणि सिंपल पास्ट मध्ये डिड घेतो आपण. मग अशा वेळेला डू नॉट, डज नॉट, डिड नॉट जे आलेले असतात ते फक्त नॉटच नाही तर डू नॉट, डज नॉट आणि डिड नॉट असं ते आपल्याला काढावं लागेल. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, लाईट घेतला शेवटचं नाव सुरुवातीला. बघा नाउन टू, हे नाउन टू आहे बघा. लाईट, आता इथं ट्रॅव्हल शब्द आहे बघा, लाईट ट्रॅव्हल्स, यस लागलाय. तुम्हाला माहिती आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर जो करता असतो, मग हे थर्ड पर्सन सिंग्युलर किती आहे? 4. ही, शी, इट आणि सिंगल नेम, की ज्यांचा पप्पा डज असतो हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये अनेक वेळा सांगितलेला आहे. मग त्यांचा पप्पा डज आहे म्हणूनच त्यांच्या क्रियापदाला यस लावावा लागतो. मग इथं ट्रॅव्हलला यस का लागला? तर लाईट ही सिंगल नेम आहे आणि या सिंगल नेम नंतर येणाऱ्या क्रियापदाला आपण यस लावतो, तो यस लावलेला आहे. लाईट ट्रॅव्हल्स, फास्टरचा झाला मित्रांनो फास्टर कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये. नंतर नियमानुसार दॅन घेतला आणि उरलेला जो सुरुवातीचा नाऊन आहे ते घेतलं. फॉर्म्युल्यानुसारच तयार झालं नाऊन. बघा नाऊन टू म्हणजे नाऊन टू लाईट पुढे घेतला. हेल्पिंग वर्ब काय घेतला? इथं हेल्पिंग वर्बची आवश्यकता नाही पडत आहे. ठीक आहे, कारण सिंपल प्रेझेंट मध्ये होकारार्थी वाक्य असेल तर आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायची गरज नाही. लाईट ट्रॅव्हल्स, ट्रॅव्हल्स फास्टरचा कंपॅरेटिव्ह मध्ये फास्टर, नंतर दॅन, नंतर नाऊन. नाऊन हे शेवटचं नाऊन 1. तर बघा लाईट ट्रॅव्हल्स फास्टर दॅन साऊंड, हा साऊंड इकडे आला बघा. म्हणजे थोडक्यात बघा शेवटचं नाव आपण सुरुवातीला घेतलं, लाईट बघा शेवटचं नाव सुरुवातीला, हा साऊंड बघा सुरुवातीचं नाव शेवटी. सिंपल बघा इथं पण डू नॉट गेला, इथं आपला सो राहून गेला. सो फास्ट ॲज अमोल असं वाक्य पाहिजे ते. दे डू नॉट रन सो फास्ट ॲज अमोल, सो फास्ट ॲज अमोल. बघा मित्रांनो या ठिकाणी आपला सो गेला, ॲज गेला, बरोबर आहे. आता याच्यानंतर हा अमोल जो शेवटचं नाम आहे ते पुढे आलं. आता हा जो रन आहे त्या रनला यस झाला, रन्स का झाला? तर अमोल हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. ही, शी, इट आणि एकवचनी नाम, तर एकवचनी नाम अमोल आहे म्हणून सिंपल प्रेझेंट मध्ये ही, शी, इट किंवा एकवचनी नामानंतरच्या क्रियापदाला लगेच आपल्याला यस लावा लागतो, यस किंवा यस. मग या ठिकाणी अमोल रन्स, फास्टरचं कंपॅरेटिव्ह झालं फास्टर, नंतर दॅन, आता काय उरला सुरुवातीचा दे. मग बघा अमोल रन्स फास्टर दॅन दे. मग दॅन दे म्हणजे काय? दॅन दे रन, ते जितके जोरात पळतात त्यांच्यापेक्षाही जादा वेगाने अमोल पळतो असे हे वाक्य आहे. त्याच्यानंतर 9 नंबरचं वाक्य बघा मित्रांनो, ॲज गेला, ॲज गेला, शेवटचा रुपाली सुरुवातीला आला. रुपाली, आता इथं डिड नॉट गेला, बघा लक्षात घ्या नकारचा होकार मी सांगितलं तुम्हाला की आपल्याला डू नॉट, डज नॉट, डिड नॉट पण काढावं लागणार. ठीक आहे मित्रांनो, डिड नॉट गेला. आता जेव्हा आपण वाक्यातून डीड काढतो त्यावेळेला आपल्याला लक्षात घ्यायचं की ते वाक्य सिंपल पाथचं आहे. मग आपलं होकारार्थी वाक्य सिंपल पाथचं जर असेल तर आपल्याला क्रियापदाचं दुसरं रूप घ्यावं लागणार. मग बघा इथं रुपाली, आता स्विमचं दुसरं रूप झालं स्वॅम. काय झालंय? स्वॅम.
मग स्विमचं दुसरं रूप म्हणजे भूतकाळी रूप घ्यावं लागलं आपल्याला, कारण काय तर वाक्य सिंपल पाचचं आहे. रुपाली स्वॅम, गुडचा कंपॅरेटिव्ह मध्ये बेटर झालं. रुपाली स्वॅम बेटर दॅन दीपाली. बघा प्रश्नावरून लक्षात घ्याल तर अतिउत्तम मित्रांनो. रुपाली स्वॅम, स्वॅम का तर डिड नॉट काढलेला बघा, डिड निघाला म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप. रुपाली स्वॅम, आता गुडचं कंपॅरेटिव्ह काय झालं बेटर, मग रुपाली स्वॅम बेटर दॅन दीपाली. बघा उत्तर तयार झालं, रुपाली स्वॅम बेटर दॅन दीपाली. वाक्याचा अर्थ काय बघा, दीपाली डिड नॉट स्विम ॲज गुड ॲज रुपाली, म्हणजे दीपाली ही रुपाली एवढं चांगलं पोहली नाही. हा आता बघा त्याचं उत्तर काय की रुपाली स्वॅम बेटर दॅन दीपाली, म्हणजे रुपाली ही दीपाली पेक्षा अधिक चांगली पोहली. बरोबर आहे, म्हणजेच रुपालीला दीपालीपेक्षा अधिक चांगलं पोहता आलं असं वाक्य. मित्रांनो वाक्य नंबर 10, माय हाऊस इज ॲज बिग ॲज हिज. आता 10 पासून थोडा वेगळा प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. आता काय बघा, प्रत्येक वाक्यात नकार होता. पॉझिटिव्ह डिग्रीच्या प्रत्येक वाक्यामध्ये आपण या ठिकाणी नकार पाहिलेला आहे. बरोबर आहे, त्यामुळे कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या प्रत्येक वाक्यात आपला होकार आलेला आहे. तुम्हाला प्रत्येक लाल अक्षरामधले जे वाक्य दिसतील तर हे होकारार्थी आहे का तर वरचं वाक्य नकारार्थी आहे. आता इथे मात्र हे काळ्या पेनने लिहिलेले जे वाक्य आहे 10 नंबरचं वाक्य, आता या वाक्यात नकार नाही आहे, म्हणजेच याचा अर्थ आपलं कंपॅरेटिव्ह जे वाक्य आहे ते आता निगेटिव्ह राहील, नकारार्थी राहील. कारण पॉझिटिव्ह वाक्य हे होकारार्थी आहे, मग कंपॅरेटिव्ह वाक्य आपल्याला नकारार्थी करावं लागेल. वाक्याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो. माय हाऊस इज ॲज बिग ॲज हिज, माझं घर त्याच्या सारखं मोठं आहे. आता त्याच्या सारखं म्हणजे काय तर माझं घर त्याच्या घरासारखंच मोठं आहे. मग माझं घर त्याच्या घरासारखंच मोठं आहे म्हणजेच काय, त्याचं घर ना माझ्या घरापेक्षा मोठं आहे किंवा माझं घर ना त्याच्या घरापेक्षा मोठं आहे, म्हणजे दोघांचं घर सारखंच आहे. मित्रांनो हे आपल्याला या ठिकाणी इंडिकेट करायचंय. मग आता बघा माझं घर, माय हाऊस इज ॲज बिग ॲज हिज, माय हाऊस इज ॲज बिग ॲज हिज म्हणजे काय, माझं घर त्याच्या एवढं मोठं आहे. त्याच्या एवढं म्हणजे त्याच्या घरा एवढंच मोठं आहे. हे वाक्य आपण 2 पद्धतीने करू शकतो कंपॅरेटिव्ह मध्ये. माझं घर त्याच्या घरापेक्षा जास्त मोठं नाही किंवा माझं घर त्याच्या घरापेक्षा कमी मोठं नाही. मग कमी मोठं नाही म्हणजे तेवढंच आहे आणि जास्त मोठं नाही म्हणजे पण तेवढंच आहे. तर आता बघा या ठिकाणी हिज म्हणजेच हिज हाऊस, बघा मग हा घेतला हिज हाऊस. आता होकार आहे म्हणून आपण नकार केला इज नॉट. ॲज गेला, ॲज गेला हे तर माहिती तुम्हाला की पॉझिटिव्हचे लक्षणं काढून टाकावं लागतील. मग शेवटचं नाम सुरुवातीला म्हणजे मग हिज हाऊस, बघा हिज म्हणजे हिज हाऊस. हिज हाऊस इज, आता बिगचं कंपॅरेटिव्ह म्हणजे झालं बिगर. हिज हाऊस इज बिगर, बिगर नंतर घेतला दॅन, ऍडजेक्टिव्ह नंतर दॅन घेतो आपण दॅन. आता हे माय हाऊस, मग जसं यांनी शॉर्टकट मारलंय की माझं घर त्याच्या एवढं मोठं आहे, मग त्याच्या एवढं म्हणजे त्याच्या घरा एवढं, मग तसंच आपण उत्तर तयार करताना काय केलं की त्याचं घर माझ्या एवढं मोठं नाही. हिज हाऊस इज नॉट बिगर दॅन माइन, त्याचं घर माझ्या घरापेक्षा अधिक मोठं नाही. मग त्याचं घर माझ्यापेक्षा अधिक मोठं नाही. माझ्यापेक्षा म्हणजे माझ्यापेक्षा, माइन म्हणजे माझं, माझ्यापेक्षा म्हणजे माझ्या घरापेक्षा अधिक मोठं नाही म्हणजेच काय माझ्या घरा एवढंच आहे. म्हणून उत्तर तयार करताना मित्रांनो बघा हिज हाऊस इज नॉट बिगर दॅन माइन, या माय हाऊसचा आपण माइन केला. जसं त्यांनी हिज हाऊसचा हिज केला तसं माय हाऊसचा माइन. शेवटी माय येत नाही, मायच्या नंतर नाम असेल तरच आपण माय घेऊ शकतो, अन्यथा माइन घ्यावं लागतं मित्रांनो. ठीक आहे. आता 11 वाक्य बघा. अमोल्स हँडरायटिंग इज ॲज गुड ॲज माइन. वाक्य होकार आहे त्यामुळे नकार येणारे उत्तर आपलं ॲज गेला, ॲज गेला. आता हा पुन्हा माइन, त्याचा अर्थ मी तुम्हाला समजवतोय. अमोलचं हस्ताक्षर माझ्या एवढं चांगलं नाही म्हणजे माझ्या हस्ताक्षरा एवढं चांगलं नाही, म्हणून माइनचं आपण या ठिकाणी केलं माय हँडरायटिंग. माइनचं काय केलं आपण इथं माय हँडरायटिंग. अमोलचं हस्ताक्षर माझ्या एवढं चांगलं नाही म्हणजे माझ्या हस्ताक्षरा एवढं, म्हणून माइनचं झाला माय हँडरायटिंग. इज नॉट, गुडच्या कंपॅरेटिव्ह मध्ये झालं बेटर, त्याच्यानंतर घेतो आपण दॅन आणि सुरुवातीचा जो अमोल आहे हा इथं. माय हँडरायटिंग इज नॉट बेटर दॅन
अमोल्स. अमोल्स हँडरायटिंग म्हणजे थोडक्यात ऍक्च्युली तुम्ही असं पण लिहू शकता, अमोल्स हँडरायटिंग. ठीक आहे, मी शॉर्टकट या ठिकाणी HW म्हणजे हँडरायटिंग असं तुम्ही गृहीत धरायचंय. ठीक आहे मित्रांनो, तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो, माय हँडरायटिंग इज नॉट बेटर दॅन अमोल्स. म्हणजे अमोलच्या हस्ताक्षरापेक्षा माझं हस्ताक्षर अधिक चांगलं नाही, म्हणजे त्याच्या हस्ताक्षरा एवढंच माझं हस्ताक्षर चांगलं आहे, किंवा माझ्या हस्ताक्षरा एवढंच त्याचंही हस्ताक्षर चांगलं आहे. मित्रांनो, आता शेवटचं वाक्य आपण बघत आहोत. 12 नंबरचं वाक्य बघा. हे पॉझिटिव्ह वाक्यामध्ये जी विशेषणाच्या आजूबाजूला जे बॉडीगार्ड आलेले ते आपण काढून टाकतो. आज गेला वाक्य होकार नाही, म्हणून खालचं वाक्य नकार झालं. आता बघा, शी पुढे आला. आता शी वॉक, आय वॉक ऍज फास्ट ऍज शी. मी तिच्या एवढंच वेगाने चालतो. मी तिच्या एवढंच वेगाने चालतो म्हणजे ती माझ्यापेक्षा जास्त वेगाने चालत नाही, किंवा मी तिच्यापेक्षा कमी वेगाने चालत नाही, म्हणजे दोघं आम्ही सेम एकाच वेगाने चालतो. मग बघा मित्रांनो, आता शी डज नॉट. आता निगेटिव्ह वाक्य बनवायचं आपल्याला, तर शी नॉट तर म्हणता नाही येणार. वाक्य सिंपल प्रेझेंटचं आहे. शीचा पप्पा डज आहे, तुम्हाला माहिती आहे. ही, शी, इट आणि सिंगल नेम जर असेल तर त्यांचा पप्पा सिंपल प्रेझेंट मध्ये डज असतो. म्हणून आपण वाक्य तयार करताना शी डज नॉट वॉक. फास्टचा कम्पेरेटिव्ह झालं फास्टर, त्याच्यानंतर घेतला विशेषणाच्या नंतरचा ध्यान घेतला, आणि हा जो सुरुवातीचा आहे तो जसाच्या तसा. शी डज नॉट वॉक फास्टर दॅन आय. आय वॉक ऍज फास्ट ऍज शी. मी तिच्या एवढंच वेगाने चालतो म्हणजे ती माझ्यापेक्षा अधिक वेगाने चालत नाही, म्हणजे ती माझ्या एवढीच वेगाने चालते. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पिरियडला आपण म्हणजे हे जे पॉझिटिव्ह डिग्रीचे वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कशा पद्धतीचे रूपांतर करतात ते आपण बघितलं. त्याच्या आधीच्या व्हिडिओला आपण म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह मध्ये कसं रूपांतर करावं ते आपण आधीच्या पिरियडला पाहिलं, आधीच्या लेक्चरमध्ये. मित्रांनो, यानंतर आता सुपरलेटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह डिग्री कशा पद्धतीने चेंज होतात हा एक स्वतंत्र प्रकार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या दिवसापुरतं एवढंच. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला.